पालकांसाठी एक प्रश्न. तुमचं मूल फक्त परीक्षेसाठी शिकतंय की खऱ्या आयुष्यासाठी? मुलं उत्तरं पाठ करून गुण मिळवतात हे, पण त्यांच्यात विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची किंवा समस्या सोडवण्याची जिज्ञासा निर्माण केली जात आहे का? त्यासाठीच भारताच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की मुलांनी फक्त पाठांतर करू नये. त्यांनी अनुभवातून शिकावं, प्रश्न विचारावे, निरीक्षणं करावी, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय शोधायला शिकावं. पावसाच्या शाळेत देखील नेमकं आम्ही हेच करतो. इथे मुलं स्वतः पर्जन्यमापक ॲनिमोमीटर बनवतात आणि त्यांच्या ठिकाणचा पाऊस, वाऱ्याचा वेग आणि ढगांच्या नोंदी घेतात. पाण्याचं वर्षभराचं योग्य नियोजन कसं केलं जाऊ शकतं यावर मुलं चर्चा करतात. बदलत्या पावसाचा, वातावरणाचा झाडे, कीटक, प्राणी, पक्षी यावर काय परिणाम होतोय याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करतात आणि निरीक्षणे नोंदवतात. या उपक्रमात मुले मोबाईलचा वापर पावसाचे आकडे, हवामानाचे अंदाज, नकाशे, आपत्कालीन सूचना समजण्यासाठी करतात. त्यांनी स्वतः बनवलेली उपकरणे आणि डिजिटल गॅजेट्स वापरून तो सर्व डेटा ते पडताळून पाहू लागतात. प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन मुलांना त्यामागची यंत्रणाही समजते. त्यात करिअरच्या कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात हे देखील त्यांना कळतं. शेवटी काय तर मुले या सर्व कृतींमधून भूगोल, इतिहास, विज्ञान, गणित, तंत्रज्ञान या सर्व विषयांचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा वापर केला जाऊ शकतो हे शिकतात. पावसाच्या शाळेत इतर अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आणि ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्यातून मुलांचं कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन स्किल्स आणि टीमवर्क सुधारतं. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन ते खऱ्या अर्थाने पर्यावरण साक्षर नागरिक बनतात. हा सर्व अनुभव तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जर द्यायचा असेल तर भोवतालच्या पावसाच्या शाळेत तुमच्या मुलांचं नाव नक्की नोंदवा. या उपक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी आम्हाला नक्की संपर्क करा.